शुभम सामना करतील या मैदानावर गाजलेले फलंदाज होते डावखुरे फलंदाज आक्रमक पवित्र पहिला चेंडूवरती पटकावण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मला वाटतं डिक्लेअरचा इशारा. एक धाव ऋतिक यांच्या बॅटमधून संघाचं खातं या ठिकाणी उघडलंय आणि एका धावेने सुरुवात केली आहे. थेंबे थेंबे तळे साचे. पाहूया पुढील चेंडूवरती या ठिकाणी जोरदार फटकेबाजीचा प्रयत्न आणि यश आलंय. पहिला धक्का बसलाय ऋतिक यांच्या रूपानं. अतिशय मोठं यश म्हणावं लागेल कारण ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो असा सलामीचा फलंदाज या ठिकाणी तंबूत पाठवलाय आणि तितकंच कौतुक शुभम यांचं कारण कोणत्याही दबावाशिवाय या ठिकाणी गोलंदाजी करतायत. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं अक्षरशः चौकारांचा पाऊस पडला होता ऋतिक यांनी आणि त्यांचा यशस्वी सामना पार पाडला. शुभम यांना पहिला बळी मिळाला ऋतिक यांच्या रूपानं. त्यांची जागा घेण्यासाठी रोहित. पाहूया बळीचा बदला कसा घेत आहेत. पुढील चेंडूवरती चेंडूशी खेळत शुभम तितक्यात जोरदार प्रयत्नात चेंडू भिडकावलाय आणि काहीसा बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू. पंच रमेश बांद्रे यांच्याकडून वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2. काहीसा धीम्या गतीने चाललेला खेळ आपल्या खेळाडूचा बळीचा बदला या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पुन्हा एकदा अवांतर धाव वाढते. 2 धावा. काहीसा शुभम यांच्यावरती दबाव स्पष्ट होतो. सलग 2 अवांतर धावा दिल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडूशी खेळत पुढील चेंडू आणि हा चेंडू मला वाटतं फटकावलेला आहे. 1 धाव डिक्लेअर धावेच्या रूपानं. धावसंख्या होते 4. 1-4. हाय प्रोफाईल संघ गेल्या सामन्यामध्ये अक्षरशः कमाल केली होती या संघानं आणि आपल्याला पुढच्या फेरीमध्ये दाखल केलं होतं. पुढील चेंडू होते जोरदार फटका. मला वाटतं 2 धावा निश्चित मिळतील. पाहूया पंचांकडून काय 2 धावा आणि या 2 धावांनी आपला धाव फलक सतत हलता ठेवलाय. रोहित जेव्हापासून खेळपट्टीवरती आलेत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये बातचीत शुभम आणि या ठिकाणी शिवसेना दिवा शहराचे विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे साहेब त्याचप्रमाणे शाखा प्रमुख राम पवार साहेब आणि शाखा प्रमुख संतोष देसाई साहेब यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मंडळामार्फत त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि वेळ काढून या मान्यवर व्यक्तीने या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. या सामन्याचे या लीगचे सामने बघण्यासाठी पुन्हा एकदा रोहित आपल्या खेळपट्टीवरती आक्रमक पवित्र्यात पुढील सामना करील. शुभम यांचा पुढील चेंडू आणि या ठिकाणी उत्कृष्ट चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या पहिल्या षटका अखेर होती 7. 1-7. फक्त रोहित यांच्या रूपानं 1 बळी मिळवण्यात यश आलं होतं या ठिकाणी शुभम यांना आणि तोच बळी मला वाटतं काहीसा महत्वाचा बळी होता कारण गेल्या सामन्यामध्ये 1 मॅन आर्मी प्रमाणे त्या खेळाडूनं आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा मान्यवर व्यक्ती आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चरणदास म्हात्रे साहेब दिवा शिवसेना विभाग प्रमुख, संतोष देसाई साहेब शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे श्रीराम पवार साहेब शाखा प्रमुख. तिन्ही मान्यवर व्यक्ती शिवसेना दिवा विभागाच्या या ठिकाणी या सामना पाहण्यासाठी व्यासपीठावर आहेत. शुभम पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये सलामीची संधी भेटते आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या 1 धाव जमा केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि आपलं खातं देखील ओपन केलंय. दिवा शहरामध्ये नावाजले फलंदाज गेली अनेक वर्ष या ठिकाणी चांगला खेळ दाखवतात आणि तितकीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी पराग यांची. निर्धाव चेंडू टाकला. चेंडू समजला नाहीये.
दुसऱ्या षटकातील पुढील चेंडूसह पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतात आणि हा चेंडू पुन्हा एक निर्धाव चेंडू. शुभम यांना अपयश येते मोठी फटकेबाजी करण्यासाठी आणि तितकंच कौतुक करावं लागेल आपल्याला परागे यांचं, कारण दर्पणाशिवाय खेळत आहेत. स्वतःचे आखाडे स्वतःच्या मनाशी करत तिसरा चेंडू फेकलाय, मात्र हा चेंडू काहीसा बाहेरच्या दिशेनं. अवांतर धाव संघाच्या धावसंख्येत जमा होते. तितकंच उत्कृष्ट असं यष्टीरक्षण या ठिकाणी तन्मय प्रतिष्ठानच्या खेळाडूकडून. या ठिकाणी सीमारेषे पलीकडे 4 धावा शुभम यांच्या बॅटमधून निघाला. पहिला चौकार आणि या ठिकाणी काहीसं दडपण कमी केलंय. संघाची धावसंख्या होतीये 13. 1 बाद 13. स्ट्राईकला आहेत आता सलामीचे फलंदाज शुभम आणि नॉन स्ट्राईकला आहेत रोहित. रोहित यांनी देखील खरोखर पडत्या काळामध्ये संघासाठी एक चांगली सुरुवात केली होती. शुभम आक्रमक पवित्रात पुढील चेंडूवरती पाहूया. जोरदार फटकेबाजी मैदानाच्या बाहेर चेंडू. 2 धावा या ठिकाणी जरूर मिळाल्यात शुभम यांना. आपल्या संघासाठी चांगली सुरुवात आणि एका आक्रमक पवित्रात फटकेबाजी करताना दिसत आहेत. उत्कृष्ट असा फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाद करण्याचा प्रयत्न झाला मात्र अपयश आलं. षटक संपलंय. दुसऱ्या षटकाअखेर संघाची धावसंख्या झाली 16. सुरू असला सामना हाय प्रोफाईल विरुद्ध तन्मय प्रतिष्ठान. सेमीफायनलसाठी हा सामना खेळवला जातोय आणि हा सामना बघण्यासाठी मी पुन्हा एकदा या ठिकाणी व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो. स्वतः दिवा विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे साहेब, शाखा प्रमुख राम पवार साहेब आणि शाखा प्रमुख संतोष देसाई साहेब या सर्व मान्यवरांचे आम्ही पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. सामन्याचे पंच म्हणून काम पाहणारे रमेश भांद्रे आणि अक्षय जाधव. स्कोरर म्हणून काम पाहतात श्रीकांत कदम आणि मैदानाबाहेर उपस्थित सर्व प्रेक्षक. या सामन्याची शान वाढवण्यासाठी स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी खेळणारे खेळाडू या सगळ्यांचे आम्ही पुन्हा आभार व्यक्त करतो. पुढील चेंडू तिसऱ्या षटकातला. पहिल्या चेंडूवर धक्का बसलाय. शुभम परततोय तंबूत. दुसरा बळी मिळाला तन्मय प्रतिष्ठानला. शुभम यांच्या रूपानं दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय आणि हा जोरदार धक्का म्हणावा लागेल कारण दोन्ही सलामीचे फलंदाज आता तंबूत परतलेत. शुभम यांची जागांसाठी येतोय लव. लव पाहूया शुभमच्या बळीचा बदला कसा घेतोय आणि आपल्या संघासाठी धावांचा डोंगर कसा उभा करतोय. खेळपट्टीवरती काहीसा सावध रीतीनं मैदानाची पाहणी करत तिसऱ्या षटकातील पुढील चेंडूचा सामना करेल आणि फटकावलाय. जरूर जोरदार फटका होता आणि तितक्याच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तन्मय संघाच्या खेळाडूंकडून. या ठिकाणी फक्त एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या होती 17. शेवटच्या फक्त 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथे मोठ्या फटकेबाजीची गरज आहे रोहित आणि लवूला, कारण एक धावसंख्या उभी केली तर त्याचे पाठलाग करणं समोरच्या संघाला तेवढंच अवघड जाणार आहे आणि त्याचा प्रयत्न करावा असं आम्हाला वाटतं. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवला जातो, बातचीत होतीये. तन्मय प्रतिष्ठान संघाच्या खेळाडूंमध्ये पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतायत. पुढील चेंडूशी खेळत चेंडू भिरकावलाय आणि तितक्याच ताकदीने टोलावलेला चेंडू मात्र एक धाव देऊन जातोय. लवू यांच्या रोहित यांच्या खात्यामध्ये वैयक्तिक एका धावेने भर पडते. सामना करतायत तिन्हीचा. पुढील चेंडूवरती या ठिकाणी धावबाद निश्चित होऊ शकतो. पाहूया उत्कृष्ट असे यष्टीरक्षण या ठिकाणी आणि वाईटचा इशारा पंच रमेश बांद्रे यांच्याकडून. मात्र या ठिकाणी तिसरा धक्का बसलाय हाय प्रोफाईल संघाला. रोहित यांच्या रूपानं संघाची 18
19 हाय प्रोफाईल संघाची धावसंख्या 19. ज्या पद्धतीने गेल्या सामन्यामध्ये मोठी फटकेबाजी बघायला मिळाली होती ती इथे कुठेतरी मिस होतीये आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी बघायला मिळते तन्मय प्रतिष्ठानच्या सर्व क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजाकडून. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू आणि हा उंच असा मारला फटका. एक धाव चोरट्या पद्धतीने घेतले. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकात अखेर हाय प्रोफाईल संघाची धावसंख्या होती आहे 3 बाद 20. धावसंख्येला आळा घालण्यात यश आलं तन्मय प्रतिष्ठान संघाच्या खेळाडूंना. शेवटचं षटक चालू आहे आणि या षटकामध्ये मोठ्या फटकेबाजीची आक्रमक फटकेबाजीची गरज आहे आणि याची मला वाटतं जाणीव असेल हाय प्रोफाईल संघाला. सामना करतायत ललित पाहूया आपलं खातं कसं उघडतोय आणि आपल्या संघासाठी धावांचा डोंगर कसा उभा करतोय. काहीशे दडपणात दोन्ही फलंदाज आणि हाय प्रोफाईलचे सर्व खेळाडू आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्टपणे दिसते. चौथं षटक घेऊन आलेत अंकुश. अखेरचं षटक आहे. पहिल्या तिन्ही पण गोलंदाजांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती आणि तेच आव्हान पेलायचं या ठिकाणी अंकुश यांना. पंचांच्या उजव्या बाजूनं पुढील चेंडू आणि पटकावण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मला वाटतं एक धाव डिक्लेअर झाले पंच अक्षय जाधव यांच्याकडून. संघाचा धावफलक किंचितसा हलतोय. धावसंख्या होती 21. सेमीफायनलसाठी सुरू असलेला सामना आणि या सामन्याचं अखेरचं षटक पुन्हा एकदा डिक्लेअर 1च्या रूपानं. एक धाव जमा होतीये हाय प्रोफाईलच्या खात्यामध्ये. इथं मोठ्या फटकेबाजीची गरज आहे. मला वाटतं ललितने समजत असेल आणि टोलावण्याचा प्रयत्न जरूर केलाय. या ठिकाणी बाद झालाय. त्रिफळाचीत चौथा धक्का बसतोय ललित यांच्या रूपानं. चौथा गडी तंबूत परततोय. जी परिस्थिती हाय प्रोफाईल संघाने गेल्या सामन्यामध्ये समोरच्या संघाची केली होती तीच परिस्थिती सध्या त्यांच्यावरती ओढावली आहे आणि त्यासाठी सगळं जे योगदान आहे ते तन्मय प्रतिष्ठानच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना जातंय. स्पर्धेची रंगत मिनिटाने वाढत जाते. पुढील चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. डिक्लेअरचा इशारा. धावसंख्या होती आहे 23. 4 बाद 23. सुरू असलेला सामना तन्मय प्रतिष्ठान विरुद्ध हाय प्रोफाईल. सेमीफायनलसाठी खेळला जाणारा सामना. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ अंतिम सामन्यासाठी दाखल होईल. वाईटचा इशारा. अवांतर धाव हाय प्रोफाईल संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा पुढे येऊन पटकावण्याचा प्रयत्न केला आहे. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतं आणि या ठिकाणी स्ट्राईकला आलाय नितीन लहू. आक्रमक पवित्र्यात फटका जरूर मारलाय. तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण. जोरदार अपील पंचांकडे. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत आणि पंच रमेश बांद्रे. मला वाटतं दुसरा खेळाडू इकडे बाद असेल. षटक संपलंय. 4 षटका अखेर हाय प्रोफाईल संघाची धावसंख्या होतीये आज या ठिकाणी सेमीफायनलचा सामना बघण्यासाठी शिवसेना विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख
राम पवार साहेब आणि शिवसेना शाखा प्रमुख संतोष देसाई साहेब या सर्व मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या आदरणीय व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. तर आम्ही मंडळाच्या मार्फत त्यांचे आभार व्यक्त करतोय. शेवटचा गडी बाद नाहीये, लक्षात घ्यायचं. ती धाव काउंट होईल. तर 26 धावा झालेत. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 27 धावांचं आव्हान ठेवलंय. कृपया नोंद घ्यायची आहे. तन्मय प्रतिष्ठान हाय प्रोफाईल संघाकडून 26 धावांची उभारणी या ठिकाणी झाली आहे आणि जिंकण्यासाठी तन्मय प्रतिष्ठानला अतिशय माफक असं आव्हान. फक्त 27 धावा जमा कराव्या लागतील 4 षटकांमध्ये आणि या सामन्यामध्ये विजय होणारा संघ अंतिम सामन्यासाठी म्हणजेच श्री साई प्रतिष्ठान आयोजित दिवा प्रीमियर लीग 2025 साठी दाखल होईल. सुस्वागतम. श्री साई प्रतिष्ठान आयोजित प्रीमियर लीग 2025 पर्व 4 या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय चरणदादा म्हात्रे, त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख संतोषदादा देसाई, त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख रामसाहेब पवार या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या वतीनं सेमीफायनलचा सामना 27 धावांचं आव्हान आणि हे 27 धावांचं आव्हान पार पाडताना सामनावीर उतरलेत मैदानामध्ये. शुभम आणि प्रथमेश स्ट्राईकला आहे. शुभम नॉन स्ट्राईकला आहे प्रथमेश आणि या ठिकाणी जोरदार चेअरअप होतो दोन्ही फलंदाजांना. सामना करते ऋतिक यांचा. मैदानावरती गाजलेला गोलंदाज पहिला चेंडू पहिल्या षटकातला शुभम यांना आणि या ठिकाणी मला वाटतं अवांतर धावेनं आपलं खातं खोललंय तन्मय प्रतिष्ठान संघानं. दबाव स्पष्ट दिसतोय कारण ऋतिक सारखा खेळाडू पहिला चेंडू जेव्हा अवांतर धावेनं धाव देतो त्यावेळेला सगळं चित्र स्पष्ट होतं. शुभम आक्रमक पवित्रात पुन्हा एकदा दाद मागितले पंचांकडून. पंच रमेश बांद्रे यांच्याकडून पुन्हा एकदा वाईटचा इशारा. 2 धावा जमा झाल्यात. एकही बॅटनी फटका न खेळता आपल्या खेळपट्टीवरती शुभम पुढील चेंडूचा सामना करतील ऋतिक यांच्या आणि हा चेंडू जोरदारपणे टोलावलेला पहिलाच चौकार संघाचा. या ठिकाणी सलामीचा फलंदाज आपलं खातं खोलतोय या जोरदार चौकाराने. धावसंख्या होते 6. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती तग धरून चेंडूशी खेळत ऋतिक पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं चेंडू भिरकावतायत आणि तेवढा जोरदार टोलावलेला चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धावसंख्या रोखण्यात यश. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. धाव फलक स्थिर ठेवलाय ऋतिक यांनी
आणि कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं सीमारेषेजवळ जो आहे पहिल्या षटकाचा पुढील चेंडू आणि हा चेंडू बॅटची कडा लागून घेऊन गेलाय. डिक्लेअर 1च्या रूपानं. धावसंख्या होती 7. बिनबाद 7. स्ट्राईक लाईट शुभम सलामीचे फलंदाज आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. मैदानाची पाहणी करत टोलावलाय जर चेंडू पाहूया किती धाव देतोय. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मात्र एक चोरटी धाव घेतली शुभम यांनी आणि शुभम यांच्या वैयक्तिक धावा झाल्या 6. संघाची धावसंख्या होती 8. बिनबाद 8. ऋतिक यांचं पहिलं षटक चालू आहे. हाय प्रोफाईल संघाकडून नावाजलेले अष्टपैलू खेळाडू सलामीचे फलंदाज गोलंदाज ऋतिक आणि स्ट्राईकला आले प्रथमेश. काहीसा कानमंत्र देत आहेत शुभम आपल्या जोडीदाराला आणि त्या कानमंत्राचा कसा फायदा घेत आहेत, आपलं खातं कसं खोलतायत प्रथमेश पाहूयात. थोडाच वेळा चित्र स्पष्ट होईल. ऋतिक यांचा पहिल्या षटकातील पुढील चेंडू भिरकावलाय आणि चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षक शुभम यांच्या हातामध्ये. दबावाचा काहीसा प्रयत्न आणि आपलं खातं खोलण्यासाठी काहीशी अडकळत सुरुवात झाली प्रथमेश यांची. मात्र या ठिकाणी तिसरी अवांतर धाव या षटकातली प्रथमेश यांच्या फलंदाजीवरती. गोलंदाज आहेत रोहित. ऋतिक पुढील चेंडू प्रथमेश यांना आणि बॅटची कडा लागून गेला चेंडू. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाके तन्मय प्रतिष्ठानची धावसंख्या होती 9. चांगली सुरुवात केली आहे. जिंकण्यासाठी अतिशय माफक असं समोर उद्दिष्ट आहे. फक्त 27 धावांचं आणि त्या धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी दोन्ही सलामीवीर उत्कृष्ट अशी सुरुवात करत थेंबे थेंबे तळसाची या म्हणीप्रमाणे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. पुन्हा एकदा शुभम मला आपल्या खेळपट्टीवरती आणि सुशांत संघाचं दुसरं षटक नाही, दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवरती बाद झालाय शुभम. पहिला धक्का मिळालाय तन्मय प्रतिष्ठानला. शुभम यांच्या रूपानं वैयक्तिक 6 धावांचं योगदान देऊन शुभम तंबूत परतलाय आणि या ठिकाणी पहिला बळी मिळाला तो सुशांत यांना. दोन्ही संघाचे खेळाडू चर्चा करतायत, पुढची रणनीती ठरवतायत, कसा सामना करायचा आहे आणि धाव संख्या कशी उभी करायची आहे याचा प्लॅन होताना दिसतोय त्यांचा सामना करण्यासाठी. अमोल या ठिकाणी बळीचा बदला कसा घेतो पाहूयात. आणि सुशांत काहीसे महागडे षटक या ठिकाणी तन्मयच्या दृष्टीनं सुशांत यांचं बळी मिळवला त्यांनी आणि या ठिकाणी टोलावण्याचा प्रयत्न परंतु अपयश. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव शुभम पुढील चेंडूवरती आणि या ठिकाणी बघा पुन्हा एकदा धावबाद झाला. दुसरा धक्का मिळालाय आणि धावसंख्या होती 9. 2 बाद 9. जिंकण्यासाठी फक्त 27 धावांची गरज आहे आणि गरज पूर्ण करताना देखील या धावांचा पाठलाग करताना देखील या ठिकाणी दमछाक झाली आहे. सलामीचे मला वाटतं दोन्ही फलंदाज तंबूत परतले आहेत आणि ते यश आलं सुशांत यांना. दुसरं षटक टाकताना आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी आपल्या कर्णधारांनी टाकली. जबाबदारी योग्यरित्या पार पाडत पंचांच्या उजव्या बाजूनं दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू आणि त्यांचा सामना करतात टिनू पाहूया कसं खातं खोलतायत. मात्र इथं काहीसं सावधरित्या खेळला फटका. स्वतः सावधरित्या या ठिकाणी खेळ सुरू केला टिनू यांनी आणि ते एक धाव घेतली आहे. एका धावेनं स्वतःच खातं खोललंय आणि आपल्या संघासाठी सावधरित्या प्रयत्न करून एक मोठी धावसंख्या उभा करायचा प्रयत्न दिसतोय टिनू यांचा. मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रात 1 धाव किंवा 2 धाव बघूया पंचाकडून काय निर्णय येतोय.
हा सामना पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षक मान्यवर या सगळ्यांचे आम्ही पुन्हा पुन्हा या खेळाची रंगत वाढवल्याबद्दल मंडळामार्फत आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे दोन्ही पंचांना विनंती आहे की अजून पुढचे सामने आपल्याला खेळवायचे तर सामन्याची जी काही पुढची प्रोसेस असेल, निर्णय असेल, तो लवकरात लवकर द्यायचा आहे. किती धावा? 2 धावा. ओके, धाव संख्या होती 12. तिन्ही वैयक्तिक 3 धावाच्या योजनावरती खेळतो आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय प्रथमेश यांच्या खात्यात फक्त वैयक्तिक 1 धाव जमा आहे. सुरू असलेला सामना तन्मय प्रतिष्ठान विरुद्ध हाय प्रोफाईल संघ. सेमीफायनलसाठी खेळला जाणारा सामना. संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय. रोहित 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. तन्मय संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये म्हणजे अखेरच्या 2 षटकांमध्ये 15 धावांची गरज आहे. मला वाटतं हे आव्हान सहज पेलण्यायोग्य आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी प्रथमेश आणि तिन्हीला प्रयत्न करावे लागतील. आता स्ट्राईकला आहे प्रथमेश. सामना करतोय रोहितचा पहिला चेंडू आणि मला वाटतं हा चेंडू नोचा इशारा. पंच रमेश बांद्रे यांच्याकडून अवांतर डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव. अशा 2 धावा जमा झाली आहेत. प्रथमेश यांना एक संधी आहे मोठी फटकेबाजी करण्याची आणि मला वाटतं ती ते करतील निश्चितच. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडवला जातोय. छोटेसे फलंदाज आपल्या खेळपट्टीवरती यष्टीरक्षक कानमंत्र देत आहेत. चर्चा चालली आहे. मला वाटतं या ठिकाणी गोलंदाज चेंज केलाय. नवीन बॉलरचं नाव काय? लव. संघाचं तिसरं षटक आणि प्रथमेश आपल्या खेळपट्टीवरती उत्कृष्ट असा मारला फटका. मात्र या ठिकाणी तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. निर्धाव जातोय चेंडू. चांगली सुरुवात केली तिसऱ्या षटकाची लहू याने. तिसऱ्या षटकाला दुसरा चेंडू आणि हा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू. अरे वा, खरोखरच कौतुक करावं तितकं कमी. जोरदार फटका आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडू निर्धाव गेलाय. सुरुवातीचे दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. दडपण टाकण्यात या ठिकाणी यश लहू यांना आणि 27 धावांचा पाठलाग करताना तन्मयचे फलंदाज काहीसे या ठिकाणी कमी पडताना आपल्याला दिसतात. दबाव आलाय जरूर. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एक चेंडू निर्धाव जातोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी लहू यांच्याकडून. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी. तितकाच उत्साह दिसतोय. मात्र इथे पुढे येऊन मारला फटका सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावा जमा झाल्यात. प्रथमेश यांच्या वैयक्तिक खात्यात देखील पहिलाच चौकार या ठिकाणी जमा झालाय. संघाची धावसंख्या होती 18. 2 बाद 18. 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. तिसरं षटक चालू. चेंडूशी खेळत लहू यांचा पुढील चेंडू प्रथमेश याने बॅटची कडा घेऊन गेला. चेंडू काहीसा तोकडा शॉट आणि हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चर्चा होते दोन्ही फलंदाजांमध्ये.
अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी आपण बघतोय साई प्रतिष्ठान प्रीमियर लीग मध्ये सुरू असलेला सामना. पुन्हा एकदा जोरदार फटका, 2 धावा देऊन जातोय प्रथमेश यांच्या बॅट मधून निघाला फटका. आपल्या संघाला मजबूत अवस्थेत घेऊन जातोय. धावसंख्या होते 22. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. 6 धावा, 6 चेंडू 5 धावा, बॉल टू रन काढली तरी अगदी आरामात या ठिकाणी तन्मय प्रतिष्ठान आपल्या संघाला अंतिम सामन्यासाठी दाखल करणार आहे. आणि ती जबाबदारी आहे प्रथमेश आणि टिनू यांच्यावरती. प्रथमेश मूर्ती महान, कीर्ती महान अशा पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी भरीव योगदान देतोय आणि विजयासाठी वाटचाल करतोय. या ठिकाणी तन्मय प्रतिष्ठान संघ तितकंच काळजीचं वातावरण आपल्याला दिसतं हाय प्रोफाईल संघाच्या तंबूमध्ये, खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये. संघाचं 4थं अखेरचं आणि हाणामारीचं षटक रोहित यांचं पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत आणि त्याचा सामना करतील टिनू. जिंकण्याची सुवर्ण संधी आणि बॅट मधून मोठी फटकेबाजी करून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी यांना टिनू यांच्याकडे आहे. 4थ्या षटकाचा पहिला चेंडू, स्ट्राईक लाईट टिनू, नॉन स्ट्राईक लाईट प्रथमेश. आणि पहिल्या चेंडूचा सामना कसा केला जातोय पाहूया. आणि फटकेबाजीचा प्रयत्न जरूर झाला, मात्र तितकंच उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आणि क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण या ठिकाणी हाय प्रोफाईल संघाकडून. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू, 5 चेंडूवरती 5 धावांची गरज. पहिल्या दुसऱ्या चेंडूचा काय सामना करतात, अटीतटीचा सामना आणि या ठिकाणी 4 धावा जमा झाल्या टिनू यांच्या बॅटमधून संघाच्या खात्यामध्ये. आणि वैयक्तिक देखील त्याचा पहिला चौकार. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज आणि मला वाटतं चौकार मारून मनोरंजन करतील टिनू. फक्त 1 धावा हवा आपल्या संघाला आणि आपला संघ अंतिम सामन्यासाठी दाखल होईल. फटकेबाजीचा प्रयत्न जरूर केलाय आणि अपयश आलंय. धावसंख्या रोखण्यात यश, धाव फलक स्थिर आहे. धावसंख्या होती 26. या ठिकाणी आमच्या देवाचे महापौर, देवाचे शिवसेना प्रमुख, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर मंडळामार्फत त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मान्यवर व्यक्ती ज्या आता आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, दिवा शिवसेना प्रमुख आणि ठाणे उपमहापौर आमच्या सर्वांचे लाडके रमाकांत मडवी साहेब, त्याचप्रमाणे दिवा विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे साहेब, शिवसेना शाखा प्रमुख राम पवार साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख संतोष देसाई साहेब, दिवा शहरातल्या सर्व मान्यवर आणि पदाधिकारी मान्यवरांचं आमच्या साई प्रतिष्ठान दिवा या मंडळामार्फत हार्दिक 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 स्वागत. आणि या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांनी